पुण्यातील टोळी युद्धाने पुन्हा डोकं वर काढले। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडालेली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। वनराज आंदेकर यांची 2 वर्षांपूर्वी नानापेठ परिसरात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती। त्याचा बदला घेण्यासाठी आता चौथा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बालाजीनगर बस स्टँड परिसरात अक्षय उर्फ बाळा म्हस्के याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला। हल्लेखोरांनी कात्रज बालाजीनगर परिसरात अक्षय म्हस्केला गाठलं आणि त्याच्यावरती हल्ला चढवला। यासाठी त्याने आयुष कोमकरच्या हत्येचा पॅटर्न वापरल्याची माहिती समोर येते। आयुष कोमकरवर आधी गोळीबार झाला आणि त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता। तोच पॅटर्न अक्षय म्हस्केवर वापरण्यात आलेला आहे। सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास अक्षय म्हस्के याच्यावर प्रथम 2-3 गोळ्या झाडण्यात आल्या। तो जखमी होऊन खाली पडताच हल्लेखोरांनी त्याच्या तोंडावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केले आणि त्याच्या हत्येची खात्री होत नाही तोपर्यंत आरोपी तिथंच होते, अशी माहिती समोर आली आहे। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून आता या प्रकरणी सखोल चौकशी केली जाते। सदर घटना सकाळी 10च्या सुमारास घडली आहे। एकाची हत्या झालेली असून दुसऱ्या एका व्यक्तीला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले। दुसरा व्यक्ती जखमी झालेला आहे, अशी माहिती पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त जोहर हसन यांनी दिलेली आहे। या हत्येसाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार नाही तर नवीन पोरांचा उपयोग केल्याची शक्यता आहे। आंदेकर टोळी लहान पोरांना हत्येची सुपारी देत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली होती।